रामकृष्ण हरी नर्मदे हर. महेश्वरवरून निघाल्यानंतर आम्ही डायरेक्टली मंडलेश्वरवरती आलो. पण थांबत आलो. तिथून 12 किलोमीटर फक्त मंडलेश्वर आहे. तर मंडलेश्वरमध्ये आल्यानंतर नर्मदे हर म्हणून या ठिकाणी आश्रम आहे, मा नर्मदा आश्रय स्थल. आणि या ठिकाणी प्रत्येक परिक्रमावासी थांबतात. आणि ही जी तुम्हाला पूर्ण लाईन दिसत आहे याच्यावरती आश्रम आहेत. आणि 3 ते 4 याहीपेक्षा जास्त आश्रम आहेत. आणि नर्मदा मैया समोरच आहे. तर त्या कारणामुळे जर आपण परिक्रमा करून आलो मंडलेश्वरवरून तर इथेही थांबता येते. आणि एक सोडून या मंडलेश्वरमध्ये भरपूर आश्रम आहेत. कधी तसं म्हणायला गेलं तर मैयाच्या किनाऱ्यावरती आश्रम आपण जर थांबलो तर ते चांगलं असते एका प्रकारे. कारण की मैयाच्या किनाऱ्यावरती आश्रम आहे, मग मैया देखील बघता येते आणि मैयाचं दर्शन देखील घेता येते आणि मैयाची आरती देखील करता येते. तुमची जर इच्छा असली तर तुम्ही मैयाच्या किनाऱ्यावरती येऊन आश्रमवरती थांबू शकता. आणि तर आश्रयस्थळ आहे आणि 1 ते 5 पर्यंत या ठिकाणी आश्रम आहेत या लाईननी जिथं आम्ही आहोत आता सध्या. आणि याच्या व्यतिरिक्त देखील सुद्धा समोरही आहे, गावामध्ये देखील आहे आणि गावाच्या बाहेर देखील आश्रम आहे. तर त्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटलं त्या ठिकाणी थांबा. पण मैयापाशी थांबायला आपण जर मैयापाशी थांबलो तर ते एका प्रकारे चांगलं आहे, कारण की मैया आपल्याला दिसेल आणि मैयाची पूजा देखील होईल. आणि हे आहे मंडलेश्वरमध्ये जे मैयाच्या किनाऱ्यावरती मंदिर आहे ते हे मंदिर आहे. आणि हे मंदिर शंकराचंच आहे. आणि जर तुम्ही परिक्रमा करता या ठिकाणी आलात तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही या ठिकाणी शंकराचं दर्शन घेऊ शकता आणि मैयाचं देखील दर्शन घेऊ शकता. आणि जर आपण मैयामध्ये दिवे सोडले किंवा मैयाला आपण दिवे अर्पण केले तेही एका प्रकारे चांगलंच आहे. हे आहे भोले शंकराचं मंदिर. आता आम्ही संध्याकाळच्या वेळेला घेतलेलं, पण तुम्ही जर आले तर प्रयत्न करा की संध्याकाळच्या वेळेला तुम्ही या ठिकाणी मुक्काम करा.